आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरून एक मोठा दावा केलेला आहे। सध्याचं पावसाळी अधिवेशन हे फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून शेवटचं अधिवेशन आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेत। बघूया। ये शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है, इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंनी मोठा दावा केलाय। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं सध्याचं शेवटचं अधिवेशन असू शकतं असं वक्तव्य करून आदित्य ठाकरेंनी मोठी खळबळ उडवली आहे। देखो, ये ऑपरेशन टाइगर नहीं था। अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है, उनके पंखों को छाटा जा रहा है। ऐसा क्यों लग रहा है? ऐसा क्यों लग रहा है ना? ऐसा क्यों लग रहा है? आपको नहीं लगता? आप उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद यानी ये शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है, इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को, लेकिन इसी का अर्थ यही होगा की उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो। देवेंद्र फडणवीसचा शेवटचं अधिवेशन असेल असं आदित्य ठाकरेंना जर कळलं असेल तर त्यांनी पक्षातले लोकांना सांभाळायचा पहिला आवश्यकता होती। शिवसेनेचे नेते आहेत, त्यांचे पक्षाचे खासदार, त्यांचे पक्षाचे आमदार, आता त्यांच्या पक्षामधले वर्चस्व सभागृहाचे सदस्य ज्या पद्धतीने चालले आहेत, त्यामुळे लोकांना स्वतःला चर्चेमध्ये ठेवण्यासाठी असे स्टेटमेंट करतात, अन्यथा याला पॉलिटिकली काही व्हॅल्यू नाही आहे। फडणवीसांसाठी हे शेवटचं अधिवेशन असेल हे सांगतानाच आदित्य ठाकरेंनी केंद्रामध्ये मंत्रिपदावरून भाकीत व्यक्त केलंय। येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार होण्याची शक्यता आहे। त्या विस्तारात फडणवीसांना मंत्री केलं जाऊ शकतं असं आदित्य ठाकरेंना वाटतंय। शिंदेंनी केलेल्या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंचे 6 खासदार फुटले। 2 दिवसांआधी विधान परिषदेचे सचिन अहिरही शिंदेंच्या सेनेत दाखल झालेत। मात्र हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। आता आदित्य ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे खरंच जर फडणवीस केंद्रात गेले तर मग राज्यात त्यांच्या जागी कोण, याही प्रश्नाला हवा मिळाली। फुटीर खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते असं म्हणत शहांनी शिंदेंना सुपारी दिल्याचा आरोप केला होता। देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते, म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये। आता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय, आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही। 2014 मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची पूर्ण टर्म मिळाली होती। 2019ला 72 तासांसाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले। 2022ला शिंदेंच्या बंडानंतर शिंदेच मुख्यमंत्री झाले। 2024 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन फडणवीसांना 2.25 वर्षांचा कालावधी झालाय। तुर्तास तरी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलण्याबद्दल हालचाली दिसत नाहीयेत, पण आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। अक्षय मनकनीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।